आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. तुकडे मिळतील तिकडे जाणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी स्वतःची लायकी तपासून विद्यार्थ्यांबद्दल बोलावे. सत्तेच्या जोरावर आमदार बनलेल्या सदाभाऊ खोत यांनी डॉक्टरकीची किती पुस्तके वाचले हे सांगावे. नगरसेवक चंद्रकांत जाधव घुंडकीकर. जंतर मंतरवर निष्पाप विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध जयसिंगपूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांचा जाहीर निषेध करून निदर्शने करण्यात आली. येथील क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 रोजी सायंकाळी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सुदर्शन कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून अभ्यास केला होता, मात्र पेपरफुटीसारखे रडीचा डाव खेळून कोणाचे भले केंद्र सरकारला करायचे होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा उद्रेक झाला आहे. लोकशाहीच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या सोनम वांगचुक यांना उचलून नेले व हजारो विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज करणे कितपत योग्य आहे. निष्क्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यानंतर माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुंडकीकर यांनी सत्तेच्या जोरावर आमदार बनलेल्या सदाभाऊ खोत यांनी डॉक्टरकीची किती पुस्तके वाचली आहेत अशा अशिक्षित आमदारांनी बोलू नये, त्यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा असे म्हणून तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. कॉम्रेड रघुनाथ देशिंगे म्हणाले, 56 इंचाची छाती असे भाषणात वक्तव्य करून देशातील सर्वसामान्यांची जनतेची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकार हटाव असणारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, काँग्रेस शहराध्यक्ष सुदर्शन कदम, युवा शहराध्यक्ष राज पवार, माजी नगरसेवक अशोक घोरपडे, नितीन जाधव, दीपक भोसले, युवा नेते सागर माने, काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष समीर अत्तार, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष विनायक कांबळे, काँग्रेस NSUA अध्यक्ष सचिन चकोते, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष इम्रान खान इनामदार, शब्बीर शेख, राजू संधी, सागर मेहतर, महिला आघाडी शहराध्यक्ष आम्रपाली कारंडे, शाहरुख पिरजादे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थिनींचा जो गेली 20-22 दिवस झालं त्या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे. त्या संपूर्ण देशामध्ये सध्या ह्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये असंतोष आहे. पण त्या केंद्र सरकारचं आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पक्षाचे जे काही विद्यमान आमदार आहेत सदा खोत, जे ज्या ठिकाणी तुकडं फेकील त्या ठिकाणी बोलत असतात आणि वायफळ बोलत असतात. त्यामुळे सदा खोत सारख्या एका निष्क्रिय आणि अशिक्षित व्यक्तीनं विद्यार्थ्यांचे जे डॉक्टरेट करणार आहेत, जे डॉक्टर होणार आहेत, त्यांच्यावरती अतिरेकी म्हणून बोलतो. या व्यक्तीचा आम्ही जयसिंगपूर शहर महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि इथून पुढे जर सदा खोतांनी सुशिक्षित माणसांच्या बाबतीत जरा जपून बोलावं, कारण ते स्वतः अशिक्षित आहेत असं आम्हाला वाटतंय. कारण एक शेतकरी संघटनेतला म्हणून पूर्वीचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा, शेतकरी आणि कामगारांच्यासाठी योगदान देणारा कार्यकर्ता आज एखाद्या आमदारकीच्या तुकड्यासाठी एवढं तळमळ जर चाटत असेल तर हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे. त्यामुळे मी सदा खोतांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही राजीनामा आम्ही मागतो. आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत या देशातले विद्यार्थ्यांनी आणि सर्व इतर महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी गपटणार आहेत. एवढंच या ठिकाणी थांबतो. हे विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषण व आंदोलनाच्या बाबतीत आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे नेते यांना दहशतवादी संबोधलं. हे अतिशय निषेधार्ह आहे. त्यामुळे आज जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांचा या वक्तव्याचा जाहीर निषेध केलेला आहे. तसेच आज या ठिकाणी दिल्लीमध्ये जे काही उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत. यासाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शन व आंदोलन केलेलं आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.